उदय सामंतांच्या सोबतची झालेली भेट ही राजकीय नसून एका खासगी कार्यक्रमात झालेली भेट होती आणि महायुतीमध्ये जायचं की नाही जायचं हे सर्वस्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठरवतील। पण महायुतीमध्ये असो किंवा नसो, बाळा नांदगावकर हे दिल्लीमध्ये आमचे प्रतिनिधी म्हणून गेले तर आम्हाला आनंदच आहे, अशी भूमिका आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी घेतली आहे। या संदर्भात संदीप देशपांडे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। पाहूयात। आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे सर, खूप सारं स्वागत सर। कालची गोष्ट आहे, कालची घटना आहे, तुम्ही आणि मंत्री उदय सामंत यांची भेट झालेली आहे दादरमध्ये, त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे। महायुतीमध्ये मनसेला प्रस्ताव आहे का किंवा मनसे त्यात सामील होणार का, अनेक चर्चा आहेत। कालची भेट नेमकी कशाकरता झाली, काय सांगाल आणि काय त्यामध्ये दडलं होतं? आमचे मित्र अमय खोपकर यांनी नवीन कॅफे त्यांच्या पत्नीने नवीन कॅफे चालू केलेला आहे। काल उदय सामंत काही कामासाठी दादरला आले होते, त्यामुळे त्यांना त्या कॅफेमध्ये बोलवलेलं त्यांनी आणि तिकडे मी होतो, त्यामुळे भेट झाली आमची। ह्याच्यात कुठलाही राजकीय संदर्भ नव्हता। तरी पण महायुतीमध्ये मनसेला प्रस्ताव आहे, कशा प्रकारे चर्चा रंगत आहेत एकंदर? तुम्हाला एक विषय सांगतो की भारतीय जनता पक्ष असेल की शिवसेना शिंदे गट असते, गेल्या 2-3 वर्षापासून आमचं त्यांच्याबरोबर एकदम कॉर्डिलेट रिलेशनशिप आहे। आयडिओलॉजिकल काही डिफरन्सेस नाहीत, पण युती होणार नाही होणार, करायची नाही करायची याचा निर्णय राजसाहेब घेत असतात आणि त्याप्रमाणे ते योग्य वेळी निर्णय घेतील आणि घेतला समजा जो काय निर्णय होईल तुम्हाला कळवू। तर लोकसभा निवडणुका अगदीच काही दिवसात आता येऊ घातलेल्या आहेत। मनसे जी एकला चळवळीची भूमिका जर असेल तर मनसेचं जागा वाटप कधी जाहीर होईल, एकंदर किती जागावर लढणार किंवा उमेदवारी कोणाकोणाला मिळणार, अजून कशाचाही आढावा राज्यसभेने घेतलेला आहे, पण मात्र कोणत्याही प्रकारचं जाहीर कोणतीही गोष्ट केली नाही आहे। कसं पाहता, कधी पण सर्व गोष्टी जाहीर होतील, कधी पण स्पष्ट होतील? मला असं वाटतं येत्या 4-5 दिवसात सन्माननीय राजसाहेब भूमिका त्यांची स्पष्ट करतील आणि त्याप्रमाणे आम्ही तयारी करू। आगामी लोकसभेत संदीप देशपांडे उमेदवार म्हणून पाहायला मिळतील का? बघा असं आहे, राजसाहेब जी जबाबदारी देतील ती मी कधीही नाकारलेली नाही आहे। ते कुठली गोष्ट सांगतात ती मी पार पाडण्याचा माझ्याकडनं 100% प्रयत्न करतो। लोकसभा निवडणुकीमध्ये एक जागा जी आहे ती अत्यंत चर्चेची आहे, ती म्हणजे दक्षिण मुंबईची जागा। त्यामध्ये बाळा नांदगावकर येथील जागा लढवणार अशी चर्चा आहे, त्यांना प्रस्ताव देखील आहे भाजपकडनं। कसं पाहता, जर कमळावर लढणार असतील तर ती चर्चा कुठवर आलेली आहे किंवा ती जागा बाळा नांदगावकर लढवणार आहेत का? ते मुळात असं आहे की दक्षिण मुंबई ची जागा लढवायची नाही, सर्व निर्णय राजसाहेब घेतील, पण सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब आमचे सन्माननीय नेते आहेत आणि ते जर महायुतीतनं जाऊ दे नाही तर एकट्याने लढून जाऊ दे, जसेही ते दिल्लीत जातील तर महाराष्ट्र सैनिकांसाठी ती आनंदाची गोष्ट असेल आणि जर सन्माननीय राजसाहेब त्यांना अर्ज दिले तर तन मन धन लावून आम्ही तिथे काम करू। आपल्यासोबत होते संदीप देशपांडे, त्यांनी एकंदर सर्व विषयांवरती आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। कॅमेरामॅन राजेशसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।